नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना खुश खबर आहे। दिव्यांग बांधवांसाठी आता महाराष्ट्रभर नवीन योजना जाहीर झालेल्या आहे। सन 2026-27 साठी दिव्यांग योजना सुरू झालेली आहे। जबरदस्त अशी योजना आहे ज्यामध्ये दिव्यांगांना मासिक 3500 रुपये आणि वर्षाचे 42,000 रुपये मिळणार आहे। तसेच इतर जबरदस्त 10 योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। त्यासाठी आपण अर्ज करू शकता। कागदपत्रे, पात्रता अटी आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत किती आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता dbtpmc.gov.in ही पुणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे। नवीन नोंदणी करून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पुणे महानगरपालिका हद्दीत राहत असाल तर मग मित्रांनो, या ठिकाणी बघा एकदम सोपे आहे। पहिले नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल ID किंवा नाही टाकला तरी चालतो आणि इथं लॉगिन ID आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, योजनांमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी बघा समाज विकास विभाग अशी ही योजना आहे। या ठिकाणी आपल्याला दिव्यांग कल्याणकारी योजनेला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य, गतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना वार्षिक अर्थसहाय्य, गतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या पालकांना वार्षिक अर्थसहाय्य, केंद्र व राज्य शासन यांचे विशेष प्रावीण्य, राष्ट्रपती पदक, शौर्य पदक, स्वातंत्र्य सैनिक यांना मोफत बस, दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी अर्थसहाय्य, 100% दिव्यांग व कुष्ठरोगी यांना वार्षिक अर्थसहाय्य, नंतर दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव घेण्यासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींना स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता अर्थसहाय्य, दिव्यांगांना PMPM मध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या बसेसमध्ये मोफत बस पास योजना, अशा पद्धतीने ह्या योजना आहे। तर मित्रांनो, आज आपण आता बघूया की या ठिकाणी दिव्यांग बांधवांना वार्षिक जे अर्थसहाय्य देण्यात येते त्यासाठी आता किती अर्थसहाय्य दिले जाते आणि कशा पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। तर याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते की दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी हे अर्थसहाय्य दिले जाते। 21 प्रकारचे जे दिव्यांग प्रकार आहे त्या सर्वांना या ठिकाणी वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येते। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा अटी, शर्ती, कागदपत्रे काय आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आहे या योजनेविषयी। पहिल्या नंबरला जी काय अट आहे ती आहे कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा झोपडी सेवा शुल्क पावती किंवा भाडे करारनामा इत्यादी जोडावे। वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, ससून जनरल हॉस्पिटलचा वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक, यापैकी कोणताही एक पुरावा जोडायचा आहे। 3 नंबरला आहे दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही। अर्जदाराचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक प्रत जोडणे आवश्यक आहे। मग या अर्जासोबत आधार कार्ड व राष्ट्रीय बँकेची पासबुक प्रत जोडावी लागेल। नंतर 5वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, माननीय राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचा दाखला, तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्याप्रमाणे नियम व अटीत बदल करण्यात येईल। सदरचे अर्थसहाय्य हे पात्र अर्जदार व्यक्तीस वार्षिक स्वरूपात देण्यात येईल। या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांना 45 दिवसाचे आत मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज करावा। 8वी जी अट आहे ती म्हणजे समाज विकास विभागामार्फत हयात दाखल्यासाठी ॲपची सुविधा करण्यात आली असून दरवर्षी जून अखेरपर्यंत हयात असल्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। नंतर आहे 9 नंबरची अटी व नियम, यात बदल करण्याचा अर्ज नाकारण्याचा अधिकार माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांना राहील। खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येते। मग 1 नंबरला आहे 40% ते 60% असलेल्या दरमहा रक्कम 2500 प्रमाणित
वार्षिक 30,000 रुपये रक्कम देण्यात येते. 61 ते 80% दिव्यांगत्व असलेल्यांना दरमहा रक्कम 3,000 रुपयाप्रमाणे वार्षिक 36,000 रुपये देण्यात येते आणि 81 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या दरमहा रक्कम 3500 प्रमाणे वार्षिक रक्कम 42,000 रुपये देण्यात येते. तर दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. तर या ठिकाणी बघा, थॅलेसेमिया या आजारांवर टक्केवारीचे प्रमाण उपलब्ध होत नसल्यामुळे कुष्ठपीडित व्यक्तीमध्ये आजाराचे प्रमाण 10 ते 40 पर्यंत असते. त्यामुळे थॅलेसेमिया व कुष्ठपीडित 10 ते 40 यांना दरमहा रक्कम 2,000 प्रमाणे वार्षिक 24,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरी करीत असल्यास शासकीय व निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांना पेन्शन मिळत असल्यास व पुणे महानगरपालिकेकडून स्टॉल गाळे मिळवून व्यवसाय करीत असल्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील. खाजगी नोकरी व इतर व्यवसाय करीत असल्यास उत्पन्न मर्यादा ₹2.5 लाख उत्पन्न मर्यादा 2.5 लाखाच्या आत असल्यास मान्य तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्र स्कॅन करून डॉक्युमेंट स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. म्हणजे ॲफिडेविट आपली सही करायची आहे जे कागदपत्र आपण जोडू. तर अशा पद्धतीने समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका पुणे यांचे जाहीर प्रकटन सन 2026-27 साठी आलेले आहे. यामध्ये विविध योजना आहे. महिला व बालकल्याण विभाग आहे, त्यामध्ये लाडकी लेक योजना आहे, विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य आहे, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य. अशा पद्धतीच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लगेचच dbtpmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघा, या वेबसाईटवर सर्व काही माहिती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्याही महानगरपालिकेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यामध्ये अशा पद्धतीच्या योजना सुरू झालेल्या आहे. आपणही त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सुद्धा अशा सर्व योजनांचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख आहे 27 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, विविध योजना आहेत, या सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी दिव्यांग बांधवांकडे UTID कार्ड असणे गरजेचे आहे आणि UTID कार्ड असेल तर तुम्ही 100% या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. तर लवकरात लवकर तुम्ही पुणे महानगरपालिके हद्दीत राहत असाल तर त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा. आणि इतर ठिकाणी सुद्धा अशा योजना चालू आहेत. या योजनांविषयी नक्की माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.